हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी छोट्या छोट्या सोप्या सुंदर अशा रांगोळी डिझाईन. तर मैत्रिणींनो, आपण या डिझाईन देवघरासमोर काढू शकतो आणि तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही या डिझाईन काढायला. एवढ्या सोप्या आणि अगदी छोट्या छोट्या आहेत. अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या डिझाईन देवघरासमोर छान दिसतात. खूप कमी वेळात आणि खूप कमी जागेत या डिझाईन तुम्ही काढू शकता. आणि तुम्हाला जर अशा प्रकारच्या डिझाईन अजून पाहायच्या असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मागच्या वेळी मी अशाच टाईपच्या डिझाईन टाकल्या होत्या आणि भरपूर चांगला प्रतिसाद पण मला मिळाला, तर त्याबद्दल थँक्यू. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण छोटीशी रांगोळी काढून करायला हवी. कारण रांगोळी काढली तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आपल्या आजूबाजूचं पण वातावरण फ्रेश होतं. तर अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या सोप्या सुंदर डिझाईन मी तुम्हाला रोजच दाखवत असते. रोज मी 1 वाजता व्हिडिओ अपलोड करत असते माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही आज चॅनलवरती नवीन आला असाल आणि आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आजच्या डिझाईन आवडल्या असतील, तर प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करत राहा. आपण आता 1-2 दिवस अशाच टाईपच्या छोट्या छोट्या डिझाईन पाहणार आहोत. अगदी छोट्या छोट्या आणि बॉर्डर रांगोळी डिझाईन छोट्यावाल्याच. तर अशाच नवनवीन तुम्हाला डिझाईन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एका ताईंची कमेंट होती, तुम्ही एडिटिंग कसं करता आणि शूट कसं करता? तर मी शूट माझा फोनवरतीच करते, माझ्याकडे जो फोन आहे. आणि एडिटिंगला मी InShot ॲप वापरते. त्याच्यामध्येच सोप्यातलं सोपं ॲप सध्या आता मला तर हेच वाटते. कारण मला पण दुसरे ॲप नाही यूज करायला येत आणि ह्याच्यातच मला जसे जमते तशी मी एडिटिंग करते. मी जेव्हापासून माझं चॅनल चालू केलेलं आहे तेव्हापासून मी हेच ॲप यूज केलेलं आहे एडिटिंगसाठी तरी. तर तुम्हाला पण एडिटिंगसाठी पाहिजे असेल ॲप तर तुम्ही ना हेच वापरा. म्हणजे मी सजेस्ट हेच करेल, कारण हे सगळ्यात सोपं ॲप आहे यूज करण्यासाठी. दुसरं म्हणजे ट्रायपॉड मी कुठला वापरते, तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करेल किंवा कम्युनिटी पोस्टला शेअर करेल. तिथे तुम्ही पाहू शकता. खूप बजेट फ्रेंडली पण आहे आणि छोटासा पण आहे. आपण अगदी कुठे पण कॅरी पण करू शकतो. इतका छान ट्रायपॉड आहे तो. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही Amazonवरून किंवा Flipkartवरून तो मागवू शकता. तुम्हाला तो अगदी स्वस्तात एवढा जास्त महाग पण नाही आहे. 800-900 तुम्हाला मिळून जाईल तो. रोज मला ज्या तुम्ही छान छान कमेंट्स करता ना, खरंच थँक सो मच. तुम्ही एवढं छान छान कमेंट्स करता ना, की खरंच वाचून पण खूप छान वाटतं. कारण जेवढा वेळ मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी देते त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतं, नाही का? आपण काहीतरी काम करतो आहे आणि त्याला आपल्याला जर ॲप्रिशिएशन मिळत असेल ना, तर खूप छान वाटतं आपल्याला नेक्स्ट टाईम परत दुसरे व्हिडिओज बनवायला किंवा अजून काहीतरी नवीन ट्राय करायला. तर तुमच्या कमेंट्स मी नेहमीच वाचत असते. नेहमी मी रिप्लाय पण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि सो मच. तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स करता, छान छान मला ॲप्रिशिएट करत असता. बऱ्याच ताई मला छान फोटोज पण पाठवत असतात. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये की Instagramला मला खूप साऱ्या ताई फोटो पाठवत असतात. त्यांनी काढलेल्या रांगोळी डिझाईन्सचे. सो मला खूप आनंद होतो असं कोणी माझ्या डिझाईन्स ट्राय केल्या तर. सो थँक यू सो मच. आज आपल्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो तुमचे सगळ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केला आणि तुम्ही रोज माझे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून आभार. असाच तुम्ही सपोर्ट करत राहा. आपण अशाच नवनवीन छोट्या छोट्या रांगोळी डिझाईन रोजच ट्राय करत राहू आणि नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत राहू. मला पण नवीन नवीन डिझाईन शिकायला खूप आवडतं आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करत जा. यातल्या डिझाईन
छोट्या छोट्या आहेत, सिंपल आहेत आणि तुम्ही अगदी इझिली ह्या काढू शकतात. मी जेव्हा हा चॅनल चालू केला ना, तेव्हा मला सिरियसली काहीच रांगोळी काढायला येत नव्हती. म्हणजे मी रांगोळी शिकले आधी काढायला आणि त्यानंतर म्हणजे माझं 1 वर्ष तर शिकण्यातच गेलं असेल. मी लिटरली शिकतच होते. सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या आणि त्यानंतर माझ्या चॅनलला अजूनही एवढी काही ग्रोथ नाही आहे जसं असावी तशी. बट ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल. मी यूट्यूबला चॅनल चालू केलं ते काही असं व्ह्यूज भेटावे किंवा काही व्हावं म्हणजे काही पैसे कमवावे ह्या माझा कधीच उद्देश नव्हता ह्या पाठीमागचा. मला फक्त काहीतरी माझ्यामध्ये जी स्किल आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे होते आणि कोणीतरी माझे माझे पण स्किल ॲप्रिशिएट करावं असं मला नेहमी वाटायचं आणि खूप छान वाटते मला जेव्हा तुम्ही लोकं मला असं ॲप्रिशिएट करता त्याबद्दल. सो थँक यू. असंच आपण छान-छान अजूनही वेगवेगळे डिझाईन्स ट्राय करत राहू आणि शिका तुम्ही पण. तुम्हाला जर आवडत असेल रांगोळी काढायला तर थोडा वेळ लागतो, पण येतात आपल्याला काढायला जेव्हा आपली प्रॅक्टिस होते तेव्हा. चला तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा, छान-छान कमेंट्स करत राहा आणि रांगोळी काढण्याची प्रॅक्टिस नक्की करा, जर तुम्हाला आवडत असतील काढायला तर. आणि थँक सो मच आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि अशीच रांगोळी काढण्याची प्रॅक्टिस करत राहा. आपण भेटूया पुढच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. थँक यू.